नगर परिषदेच्या ग्राउंडवरती ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तो भाग आपण पाहू शकतो की काही वेळामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्काराला सुरुवात होईल। तत्पूर्वी पार्थिव मलकापूरमध्ये आल्यानंतर ते घरी विधी होतील सर्व आणि नंतर रथ तयार करण्यात आलेला आहे। त्या रथावरती मलकापूरमध्ये संपूर्ण हा रथ फिरवला जाईल। अंत्यदर्शन ज्यांना घ्यायचं आहे त्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो गर्दी ही सर्वत्र आहे या ग्राउंडमध्ये नगर परिषदेच्या आणि यासोबतच इमारतींवर सुद्धा लोक चढून आताच तयार झालेले आहे जागा मिळणार नाही म्हणून। त्यामुळे या परिसरातल्या इमारती सुद्धा लोकांनी पूर्णपणे भरलेल्या आहे। महिला पुरुष सर्व धर्मातले सर्व जातीतले लोक हे या संपूर्ण भागामध्ये पोहोचलेले आहे आणि हे जे व्यवस्था केली जाते ही व्यवस्था सर्व नागरिक या व्यवस्थेमध्ये सहभागी झालेले आहे। शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहे त्यामुळे शासकीय इतमामाचे अंत्यसंस्कार होणार असल्यामुळे या ठिकाणी बंदुकीच्या फैरी झाडल्या जातील आणि सलामी सुद्धा दिली जाणार आहे। त्यामुळे नागरिक आपल्यासोबत आहेत, तरुण आहेत आपल्यासोबत जे कालपासून या ठिकाणी वाट पाहत आहेत आणि केव्हा अंत्यदर्शन मिळेल आणि या परिसरामध्ये अंत्यसंस्कार पाहण्यासाठी आलेले आहेत। काही नागरिक आपल्यासोबत आहेत, तरुण आहेत, त्यांना विचारूया। भाऊ काय तुमची श्रद्धांजली आहे भाऊंसाठी आणि श्रद्धांजली तुमची सांगा संजय भाऊंसाठी। संजय भाऊंनी जे देशासाठी जे आपले प्राण गमावले हे आमच्या मलकापूर वासियांचं म्हणजे फार नशिबाची गोष्ट आहे। त्यांचं जे झालं ते म्हणजे त्यांची त्या समोर काहीच नाही एवढं नशिबाची गोष्ट आहे। आम्ही पण तुम्ही काय सांगाल? संजयभाऊ राजपूत हे आमचं एक घराजवळचे आमचं प्रेरणास्थान। आम्हाला सैन्यामध्ये जाण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि जे काही झालं ते खूप चुकीचं झालं। त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्ही काय करता? मी भारतीय सैन्यामध्ये आज 9 वर्ष झाले भारतीय सैन्यामध्ये आणि आमचे प्रेरणास्थान संजय भाऊ 1996 वर्षी CRPF दलात सामील झाले। त्यांच्याकडे बघून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सैन्यात भरती झालो। स्वाती आपण पाहू शकतो की हे या गावामध्ये असे अनेक तरुण आहेत जे संजय राजपूत यांच्यामुळे सैन्यात गेले, CRPF मध्ये गेले। त्यामुळे त्यांचे कार्य जे आहे तेही कायम राहावं यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी होती। अगदी प्रवीण, तर संजय राजपूत शहीद जवान त्यांना शेवटचा निरोप देत असतानाच्या या गावकऱ्यांच्या भावना आपण पाहतोय। जवळत लोणारहून शहीद जवान नितीन राठोड यांच्या गावाहून सिद्धार्थ गोदाम देखील आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, खरं तर भावना काय असतील, वातावरण काय असेल हे आपण देखील खरं तर या ठिकाणी या क्षणी त्यांची जाणीव होते त्या भावनांची। काय सध्याचं चित्र त्या ठिकाणचं?